ज्या महिला जाड आहेत, वजन आणि पोटाची चरबी कमी करायची आहे, त्यांनी फक्त या 10 गोष्टी खायला सुरुवात करा आणि मग बघा एका आठवड्यातच तुमच्या शरीरामध्ये फरक दिसायला सुरुवात होईल. एखाद्या लग्नात किंवा कार्यक्रमामध्ये जायला निघताना असं होतं का, की कपाटामधले सगळे कपडे बाहेर निघतात पण एकही ड्रेस तुम्हाला बसत नाहीये, एकही ड्रेस मनासारखा फिटच येत नाहीये. आणि मग काय होतं, आपला कॉन्फिडन्स लूज होतो, अगदी सॅड होऊन जातो, आपला मूड अगदी निघून जातो. आरशासमोर आपण उभं राहतो आणि मग स्वतःला आरशामध्ये बघतो, पोट आतमध्ये खेचतो, आजूबाजूने आपला शेप कसा वाढलेला आहे, किती तब्येत बिघडलेली आहे ते आपल्याला चेक करत असतो आणि शेवटी एखादी ढगळी अगदी लूज अशी कुर्ती घालतो आणि घराबाहेर पडतो. आणि मनात कुठेतरी हे वाटत राहतं की हे वजन, हे वाढलेलं पोट मी कमी करू तरी कसं. आणि मग काय, तीच चिंता सतत मनामध्ये घोळत राहते का? हे सगळे विचार जर तुमच्या डोक्यामध्ये देखील फिरत असतील तर आजचा व्हिडिओ अगदी तुम्ही योग्य ओपन केलेला आहे आणि योग्य व्हिडिओवरती तुम्ही क्लिक केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आज मी तुमच्यासोबत असे प्रभावी 10 पदार्थ शेअर करणार आहे. ते तुम्ही महिलांनो जर तुमच्या आहारामध्ये घ्यायला सुरुवात केली तर तुमचं वजन आणि पोटाची चरबी अगदी वेगाने कमी व्हायला सुरुवात होते. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे. या पदार्थांचं काय महत्त्व आहे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. फक्त तुम्हाला एक पाऊल स्वतःच्या तब्येतीकडे, स्वतःच्या हेल्थकडे घेऊन जायचं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही आहे, तासन तास घाम गाळण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला आजपासून तुमच्या आहारामध्ये हे 10 पदार्थ खायला सुरुवात करायची. हे 10 पदार्थ असे आहेत जे तुमच्या शरीरातला जडपणा काढून टाकतील आणि जी साठलेली चरबी आहे इतक्या दिवसांची तिला बाहेरचा रस्ता दाखवतील. मग अजिबात आता उशीर न करता जर तुम्हाला देखील अगदी नॅचरली फिट व्हायचं असेल आणि स्वतःला फिट बघण्याची इच्छा असेल तर तुम्हाला एकच काम करायचं आहे, ते म्हणजे आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंटमध्ये तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून बघत आहात, तुमचं वय किती आहे हे मला कमेंटमध्ये शेअर करायचं आहे. चला तर मग सुरू करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला आणि आजचे आपले 10 पदार्थ कोणते आहेत ते जाणून घेऊयात. नंबर 1, मेथी दाण्याचं पाणी. पोटाचा वाढलेला घेर कमी करण्यासाठी. बऱ्याच जणी म्हणतात की मी काही फारसं खात नाही, मी काही जास्त जेवण करत नाही, तरी माझं पोट सतत फुगल्यासारखं वाटतं. तर त्याचं कारण दडलेलं आहे तुमच्या मेटाबॉलिझममध्ये. तुमचं मेटाबॉलिझम मंदावलेलं आहे. कशामुळे? तर बऱ्याचदा सकाळी उठल्या उठल्या आपण महाराष्ट्रीयन सगळ्या आपण मैत्रिणी सगळ्यात पहिल्यांदा चहा पितो. उपाशी पोटी चहा पिणं तुम्हाला बंद करायचं आहे. सकाळी उठल्या उठल्या साखर खाणं बंद करायचं आहे. करायचं काय आहे तर सकाळी दररोज उठल्यावरती सगळं काही करण्याआधी, चहाच्या आधी तुम्हाला 1 ग्लास मेथी दाण्याचं पाणी प्यायचं आहे. आणि याच्यामुळे काय होणार आहे तर यामुळे तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे. तुमची चयापचयची जी क्रिया आहे म्हणजे तुमचं डायजेशन आहे ते फास्ट होणार आहे. मेथी दाणे शरीरातील चयापचय शक्ती वाढवतात, इन्सुलिन लेवल संतुलित राहते आणि त्यामुळे अन्नाचे रूपांतर चरबीत न होता ऊर्जेमध्ये होते आणि ती ऊर्जा तुम्हाला एनर्जी म्हणून मिळत असते. फक्त 1 आठवडा तुम्हाला हा उपाय करून बघायचा आहे आणि एका आठवड्यातच तुमचं पोट अगदी सपाट व्हायला सुरुवात होईल. कारण बऱ्याचदा आपल्या शरीरावरती चरबी साठलेली नसते तर कधी कधी ते अपचन, गॅसेसमुळे झालेलं ब्लॉटिंग असतं, पोटावरती आलेली सूज असते. तर ही सूज अशा पद्धतीच्या उपाय केल्यानंतर ती कमी होऊ लागते. आता आपला पुढचा पदार्थ नंबर 2, पपईचा नाश्ता. नॅचरल फॅट बर्नर. अनेकांना वाटतं की नाश्त्यामध्ये इडली, डोसा, पोहे, उपमा याच गोष्टी खाव्यात. पण जर या उलट तुम्ही जर दररोज सकाळी नाश्त्यामध्ये एक मोठी वाटी भरून पपई खाल्ली तर तुम्हाला एक वेगळेच बेनिफिट याच्यातून मिळतात. जर तुम्हाला झपाट्याने भरभर तुमचं वजन आणि पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुम्ही रोज नाश्त्यामध्ये पपई खायला सुरुवात करा. पपईमध्ये असे काही पोषण तत्व, असे काही घटक असतात जे तुम्हाला नॅचरली फॅट बर्न करायला मदत करतात, जे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी बाहेर टाकतात आणि तुमच्या पोटामध्ये साठलेली जी घाण आहे ती बाहेर टाकतात. यासोबतच तुमच्या पोटाचा घेर, तुमच्या कमरेचा घेर, तुमच्या मांड्यांवरती साठलेली एक्स्ट्राची स्टबर्न फॅट सगळं कमी करायला तुम्हाला पपई मदत करते. दिसायला खूप सिंपल असा पदार्थ आहे, सिंपल असं फळ आहे,
पण या फळाचे अगदी कमालीचे फायदे तुमच्या शरीरासाठी मिळत असतात. फक्त वजन कमी करण्यासाठीच नाही तर आयुर्वेदिक दृष्ट्या पपई तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जाते. तुमच्या शरीरातली उष्णता बाहेर काढून टाकते. तुमच्या पोटाचा घेर, सगळ्या शरीरावरती साठलेली अतिरिक्त चरबी याच्यामुळे कमी होते आणि तुमच्या स्किनवरती तेज आणण्यासाठी, ग्लो आणण्यासाठी देखील पपई अगदी फायदेशीर मानली जाते. यानंतर आपला नेक्स्ट पदार्थ नंबर 3, शेवग्याच्या शेंगा किंवा पाने, हाडांची ताकद आणि फिटनेससाठी. शेवग्यामध्ये संत्र्यापेक्षा 7 पट जास्त व्हिटॅमिन सी असतं. ज्या महिलांना वजन कमी करताना गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखीचा त्रास होतो त्यांच्यासाठी शेवगा अगदी उत्तम आहे. याचे सूप किंवा भाजी खाल्ल्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळतं आणि यामुळे तुमचं मेटाबॉलिझम वाढतं, कॅलरीज कमी खाल्ल्या जातात आणि ज्या कॅलरीज आहेत, जी फॅट तुम्हाला बर्न करायची ती वेगाने जाळण्यासाठी तुम्हाला शेवगा मदत करतो. यासोबतच नॅचरली तुमच्या स्किनवरती, तुमच्या फेसवरती तेज आणण्यासाठी, ग्लो आणण्यासाठी शेवगा तुम्हाला मदत करतो. तुम्ही जर झपाट्याने वेट लॉस करू इच्छित असाल, वजन कमी करू इच्छित असाल, पोटाची चरबी कमी करू इच्छित असाल तर तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला 1 वाटी शेवग्याच्या शेंगांचं सूप प्यायचं आहे. हे सूप तुम्हाला कमालीचा फायदा देईल तुमच्या पोटाची चरबी आणि कमरेची चरबी कमी करण्यासाठी. आणि हे सूप जर तुम्ही जेवणाच्या आधी 1 वाटी सूप पिलं तर रात्रीचं जेवण देखील तुम्हाला अगदी कमी जाईल आणि तुम्हाला झपाट्याने फॅट लॉसचा अनुभव तुम्हाला अगदी 7च दिवसामध्ये यायला सुरुवात होईल. आता आपला नेक्स्ट पदार्थ नंबर 4, सूप, रात्रीच्या जेवणासाठीचा हलका पर्याय. रात्रीचे जेवण जितकं जड आणि जितकं उशिरा कराल तितकंच तुमचं वजन आणि पोट अगदी वेगाने वाढतं. पण जर तुम्ही रात्रीचं जेवण हलकं ठेवलं आणि अगदी पचायला अगदी सोपं ठेवलं तर तुमचं वजन आणि पोट, महत्त्वाचं म्हणजे, वेगाने कमी होतं. तुम्हाला अतिरिक्त चरबी अजिबात साठत नाही. रोज रात्री जेवणाच्या आधी जर तुम्ही 1 वाटी सूप पिलं तर तुम्हाला जेवण रात्रीचं जे आहे ते अगदी कमी जातं आणि खूप कमी कॅलरीज खाल्ल्यामुळे झपाट्याने वेगाने वजन कमी करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त फायदेशीर ठरतं. यामध्ये तुम्ही भरपूर कोबी, आलं, टोमॅटो घाला आणि मस्तपैकी हे सूप तुम्ही रात्री घ्या. या सूपामुळे तुमचं पोट लवकर भरतं आणि तुम्हाला अजिबात अतिरिक्त काही खाण्याची गरज पडत नाही. यामुळे तुमच्याकडून खूप कमी जेवण केलं जातं आणि याचा बेनिफिट तुम्हाला अगदी 15 दिवसातच कमालीचा फायदा दिसायला सुरुवात होईल. ही युक्ती इतकी बेस्ट आहे की 15 दिवसात तुमचं पोटाची चरबी कमी झाली आहे हे तुमच्या लक्षात येईल. मोजमाप करून बघा. आपली जी मेजरिंगची पट्टी असती माप घेण्याची, त्याने तुम्ही चेक करून घेऊ शकता. 15 दिवसात गॅरंटीड तुम्हाला रिझल्ट मिळेल. आता आपला पुढचा पदार्थ नंबर 5, तो म्हणजे नाचणीची भाकरी, कॅल्शियम आणि फिटनेससाठी. गहू आणि तांदळापेक्षा नाचणी वजन कमी करण्यासाठी अगदी योग्य पर्याय मानला जातो आणि या 2 पदार्थांपेक्षा नाचणी अगदी हलकी आणि पचायला सोपी असते. जडपणा येत नाही, पोट भरतं आणि चरबी साठण्याची समस्या देखील अजिबात जाणवत नाही. आठवड्यातच तुमचं पोट आत जातं, गॅस होत नाही आणि झोप देखील सुधारते. ही भाकरी नाही, एक सवय आहे आणि ही भाकरी जेव्हा सवय बनते तेव्हा तुमचं वजन आपोआपच कमी व्हायला सुरुवात होईल. अगदी कमालीचं जर तुम्ही काही करणार असाल वजन कमी करण्यासाठी तर हा एक अगदी बेस्ट पर्याय आहे. गहू आणि तांदळापेक्षा तुम्ही ज्वारीची किंवा बाजरीची, दोन्हीची भाकरी, ज्वारीची किंवा नाचणीची भाकरी तुम्ही खाऊ शकता वेगाने पोट कमी करण्यासाठी, कारण याच्यामध्ये भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये फायबर्स असतात. नेक्स्ट आपला पुढचा पदार्थ नंबर 6, तो म्हणजे भोपळ्याचा रस, शरीराची सूज कमी करण्यासाठी. अनेकदा महिलांना वाटतं आपण जाड झालो आहोत, पण खरं तर तसं नसतं. बऱ्याचदा ती शरीरावरची सूज असते, पोटावरती आलेली सूज असते, ज्याला आपण वॉटर वेट असं म्हणतो. दुधीचा रस किंवा त्याची कमी तेलात बनवलेली भाजी तुमच्या शरीरातलं वॉटर वेट, तुमच्या शरीरावरती आलेली एक्स्ट्राची सूज कमी करण्यासाठी अगदी उत्तम असा उपाय आहे. कारण दुधीचा रस किंवा भाजी तुमच्या शरीरामध्ये साचलेलं एक्स्ट्राचं पाणी बाहेर काढते, तुम्हाला अगदी हलकं आणि जडपणा दूर करण्यासाठी मदत करते. हे प्यायल्यावर तुमच्या हातापायावर आलेली सूज कमी होते, वजनच कमी करत नाही तर तुम्हाला फ्रेश आणि उत्साही बनवते. नेक्स्ट आपला पदार्थ नंबर 7, तो म्हणजे राजगिरा. बिना अशक्तपणा वजन कमी करण्यासाठी बेस्ट. वजन कमी करताना अनेक महिलांना अशक्तपणा येतो, चक्कर येते, वीकनेस जाणवतो.
तर अशा महिलांसाठी राजगिरा हा एक उत्तम पर्याय आहे। भाकरी बनवून खावा, लाडू खावा, यामुळे चरबी साठत नाही। त्याच्यामध्ये भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन असल्यामुळे वजन कमी होतं, पण तुम्हाला अजिबात अशक्तपणा येत नाही। म्हणून मैत्रिणींनो, तुम्हाला बारीक व्हायचंय पण एनर्जी हवी आहे, ताकद देखील हवी आहे, तर तुमच्या आहारामध्ये राजगिऱ्याचे लाडू, राजगिऱ्याची भाकरी किंवा राजगिऱ्याचे जे काही वेगळे पदार्थ तुम्ही बनवू शकता ते खायला सुरुवात करा। तर आपला पुढचा पदार्थ नंबर 8, सफरचंद आणि दालचिनी, भूक शमवणारी जोडी। दुपारी किंवा सकाळच्या नाश्त्यानंतर मिड मॉर्निंगच्या टायमिंगला, मध्य सकाळी आपल्याला जेव्हा काहीतरी गोड किंवा काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं, तेव्हा आपण बिस्किट, शेव, कुरकुरे, चिप्स किंवा फरसाण अशा गोष्टी खाणं प्रेफर करतो आणि तिथेच आपण फसतो। जर तुम्ही सफरचंद कापून त्याच्यावरती दालचिनीची पावडर टाकून खा, दालचिनी तुमच्या शरीरातील साठलेली अतिरिक्त चरबी जाळण्याचं काम करते। त्यामुळे आता यापुढे भूक लागली तर हा ऑप्शन नक्की चूज करून बघा, तुमचं वेगाने वजन कमी होईल। आता आपला पुढचा पदार्थ नंबर 9, तो म्हणजे जिरे आणि बडीशेपचं पाणी, अन्नाचं चरबीत रूपांतर रोखणारं पाणी। या उपायाला लोक जरासं हलक्यात घेतात, पण सगळ्यात जास्त लवकर परिणाम सर्वात आधी याचाच होतो। दुपारच्या जेवणानंतर कोमट पाण्यामध्ये 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरे घालायचं, ते पाणी उकळवायचं आणि दररोज जेवणानंतर अर्ध्या तासाने 1 ग्लास हे पाणी प्यायल्याने याचा कमालीचा फरक तुमच्या शरीरावरती दिसतो। याचा फायदा असा की जिरे आणि बडीशेपमध्ये असे काही घटक असतात, ते तुमच्या शरीरातलं जे तुम्ही काही खाता दुपारच्या वेळी, जे अन्न जेवता, त्याचं चरबीमध्ये रूपांतर न होऊ देता एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करतात। म्हणजे काय, तुमच्या शरीरामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये फॅट साठते आणि बाकीची सगळी जी फॅट आहे ती एनर्जीमध्ये कन्वर्ट केली जाते। तुमच्या शरीरामध्ये अजिबात चरबी साठू देत नाही हे पाणी। हे पाणी एखाद्या औषधासारखंच काम करतं आपल्या शरीरावरती। याच्यामुळे तुम्हाला गॅसेस, ॲसिडिटी, अपचन, इनडायजेशनचे कुठलेच प्रॉब्लेम होत नाहीत। या सगळ्या समस्यांवरती, ब्लॉटिंगवरती, सूज येण्याच्या समस्यांवरती एकच असा रामबाण उपाय आहे आणि ते म्हणजे दुपारच्या जेवणानंतर जिरे आणि बडीशेपचं पाणी। तर आपला शेवटचा 10वा पदार्थ, जो देखील कमालीचा तुम्हाला अनुभव देईल, तो म्हणजे रात्रीची हळद आणि मिरीची जोडी, रात्रीची फॅट बर्निंगची प्रोसेस। रोज झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाण्यात किंवा 1 ग्लास गाईच्या दुधामध्ये चिमूटभर हळद आणि थोडीशी अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकून ते तुम्हाला दररोज प्यायचं आहे। काळी मिरी हळदीला शरीरामध्ये शोषून घेण्यासाठी मदत करते। हे मिश्रण रात्रीच्या वेळी दुरुस्तीचं काम करतं आणि तुमच्या शरीरामध्ये साचलेली चरबी जाळण्यासाठी मदत करतं। तर हे होते आपले ते 10 पदार्थ, जे तुम्ही जर जाड असाल, तुम्हाला स्वतःकडे बघून कधीतरी सॅडनेस येत असेल, आवडीचे कपडे घालता येत नसतील, तर हे 10 पदार्थ तुमच्या आहारामध्ये घेऊन बघा। अगदी नॅचरल असे फॅट बर्नर हे पदार्थ आहेत, तुम्हाला अगदी घर बसल्या तुमचं वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी 100% मदत करतील। मैत्रिणींनो, स्वतःला आरशात बघून दोष देणं आता बंद करा। तुम्ही सुंदर आहातच, पण आता तुम्हाला ते सौंदर्य तुमच्या आरोग्यासोबत जपायचं आहे। हे 10 पदार्थ तुमच्या आहारात घ्यायला सुरुवात करा। वजन कमी करणं काही एका रात्रीत होणारं काम नाहीये, त्याच्यासाठी सातत्य खूप जास्त गरजेचं आहे। परिणाम नक्कीच दिसणार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही उद्यापासून यातली कोणती गोष्ट घ्यायला सुरुवात करणार आहात हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। तुमची एक कमेंट मला नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी उत्स्फूर्त करते आणि मोटिवेशन देते। त्यामुळे एक कमेंट नक्की करा। घराची आणि घरातल्या सगळ्यांची काळजी घेत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका, स्वतःची देखील काळजी घ्या। कारण तुम्ही आनंदी आणि निरोगी राहाल तर तुमचं घर देखील प्रसन्न राहील। आय होप आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत आणि त्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। हा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात, पुन्हा भेटूयात अशाच व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश राहा, आनंदी राहा आणि फिट राहा। धन्यवाद।